बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 32. हे तुम्ही काय करताय विश्वासराव? नरेंद्र चित्राव यांनी विलक्षण आश्चर्यानं म्हटलं. हे सारं अक्षरशः आत्मघातकीपणाचं ठरेल. सारंगपूरच्या एंजलच्या प्रकरणाविषयी चौकशी करण्यासाठी चित्राव पुन्हा एकदा विश्वासरावांच्या भेटीसाठी आले होते. त्या संदर्भात घडलेल्या सर्व घडामोडींची व अखेर घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वासरावांनी दिली. त्यानंतर ते बोलत होते. या काहीशा अनपेक्षित घडामोडीमुळे ते चांगलेच अस्वस्थ झाले होते. त्याला इलाज नाहीये चित्राव साहेब, विश्वासरावांनी म्हटलं. जी चूक झाली ती निस्तरलीच पाहिजे. यात तुमची काय चूक आहे विश्वासराव? चित्रावांनी म्हटलं. त्या कर्णिकांची चूक आहे, त्यापेक्षा त्या सुपरवायझरची चूक आहे. त्यांच्यावर तुम्ही आवश्यक ती कारवाई केलीच आहे. निर्जंतुकीकरण न करताच बाटल्यांचा पुनर्वापर नक्कीच अयोग्य आहे, पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तशी एकही बाटली बाजारात गेलेली नाही. नाही, सुदैवानं तो लॉट ताबडतोब थांबवला गेलाय. हे केवळ राजांच्या तत्परतेनं घडलं. प्रश्नच नाही, पण आता पूर्ण विक्रीच थांबवणं, बाजारात असलेला माल परत मागवणं, याची काय गरज आहे? त्यात काही बॉटल स्टरलाइज न केलेल्या आहे चित्राव साहेब. अहो, पण त्या नव्या कोऱ्याच बाटल्या होत्या ना. शिवाय तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कर्णिकांनी त्यांचीही तशी आठवडाभर चाचणी घेतली होती, नाही का? हो, असं ते म्हणताय तरी. पण तशी चाचणी खरंच घेतली होती का हे तुम्ही वर्कर्सना विचारू शकता. हो, ते समजू शकेल, पण चित्राव साहेब, प्रत्येक बाटली स्टरलाइज करूनच वापरली पाहिजे ही स्पष्ट अट होती. आपण तसं कमिट केलंय. मान्य आहे ना, मान्य आहे, तसं ते झालंच पाहिजे. यापुढे तुम्ही तशी दक्षता घेतच आहात. पण आज बाजारात गेलेला माल परत मागवण्याचं काहीच कारण नाही आहे. त्यात थोडी बहुत रिस्क आहेच, असं मला तरी अजिबात वाटत नाही. अहो, सारंगपूरच्या दोन्ही चाचण्यांचा अहवाल उत्तम असताना आपण चिंता करायचं कारण काय आहे? हे सगळं केवळ त्या खोडसाळ बातमीमुळे सुरू झालंय. एंजेलबद्दल ना त्या बाळाच्या आईनं तक्रार नोंदवली आहे, ना डॉक्टरांनी हरकत घेतली आहे. शासकीय चाचणीत ही काही दोष आढळलेला नाही. आपण अकारणच असुरक्षिततेचा बाऊ करतो आहोत. एक सांगा ना, जर ती खोडसाळ बातमी आलीच नसती तर आपण थोडे तरी विचलित झालो असतो का? काही कारणच नाही ना. मग त्या बिनबुडाच्या बातमीला महत्त्व देऊन आपण एवढं मिळवलेलं मार्केट सोडून द्यायचं, माल असतानाही ग्राहकांना त्यापासून वंचित ठेवायचं, आपलंही नुकसान करायचं, हे सगळं कशासाठी? मला मान्य आहे विश्वासराव, बाळांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं तुम्ही इतकी काटेकोर दक्षता घेता आहात, तशी ती घ्यायलाही हवी. पण केवळ एका काल्पनिक असुरक्षिततेचा एवढा बाऊ करू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्ही स्वतः एक उद्योगपती आहात विश्वासराव. उद्योग व्यवसायात असं भावनेच्या आहारी जाऊन निर्णय थोडेच घेता येतात. विश्वासराव काही वेळ काहीच बोलले नाहीत. मला कल्पना आहे तुम्ही कसला विचार करता आहात, चित्रावांनी म्हटलं. उद्या चुकून एखाद्या बाळाला काही त्रास झाला तर? अहो झालंच तसं काही तर आपण औषधोपचारांचा सगळा खर्च उचलूच की. असं होऊन काय होणार आहे? विषबाधा तर नाही ना होणार? विश्वासराव, अहो, आपण बेबी हेल्थ ड्रिंक दिलं आहे, तेही एका नव्या कोऱ्या स्वच्छ बाटलीतून. असं एंजल प्यायल्यानं कोणी मूल दगावणार आहे का? तशी शक्यता असती तर तुमच्या अगोदर मीच म्हटलं असतं तुम्हाला, थांबवा सगळी विक्री. जरा शांतपणे विचार करा विश्वासराव. एखाद्या बाळाला काही चुकून त्रास झाला तर त्याला बरं करणं सहज शक्य आहे. पण जर एकदा ग्राहकांचा विश्वास उडाला, एंजलच्या सुरक्षिततेविषयी आपणच त्यांच्या मनात संभ्रम निर्माण केला, तर पुन्हा तो विश्वास कसा मिळवणार आहोत आपण? एक समाज उपयोगी चांगली संकल्पना आपणच धुळीला मिळवायची का?
विश्वासराव, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. झालं गेलं विसरा आणि नव्या जोमानं उत्पादन विक्री सुरू करा. जी चालली आहे ती मुळीच थांबू नका. ते आता शक्य नाही आहे चित्राव साहेब. विक्री थांबवण्याच्या सूचना सर्वांना गेल्या आहेत. फक्त ग्राहकांसाठी जाहीर निवेदन प्रसिद्ध झालेलं नाही, पण ते उद्याच प्रसिद्धीला जाईल. कदाचित राजननं ते एव्हाना पाठवलंही असेल प्रेसला. तुम्हाला दाखवल्याशिवाय? चित्रावाने आश्चर्यानं आणि काहीशा धारदार स्वरात प्रश्न केला. विश्वासराव हसले. खरंय, त्याने म्हटलं. मला दाखवेलच तो ते, पण न दाखवताही पाठवू शकतो तो. एंजलच्या मार्केटिंगबद्दलचे सर्वाधिकार मी त्याला दिलेच आहेत. चित्रावांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी उमटली. एक विचारू विश्वासराव? त्याने प्रश्न केला. बोला ना. मालक कोण आहे, तुम्ही की राजन चौधरी? विश्वासराव पुन्हा हसले. तूर्त तरी मीच आहे, त्यांनी म्हटलं. पण काही दिवसातच मी एंजल पूर्ण त्याच्याच ताब्यात देणार आहे. चित्रावांच्या चेहऱ्यावरची नाराजी अधिकच गडद झाली. का बरं? त्यांनी प्रश्न केला. चित्राव साहेब, एंजलच्या बाबतीत मी आता कोणताही धोका घेऊ इच्छित नाही, आणि ज्याच्यावर त्यासाठी पूर्ण विश्वास टाकावा असा राजनशिवाय दुसरा कोणीही मला दिसत नाही. विश्वासरावांच्या त्या विधानामुळे चित्रावांचं बोलणंच खुंटल्यासारखं झालं. काही क्षण विचार करून त्यांनी म्हटलं. विश्वासराव, मी राजन चौधरींशी बोलू शकतो? हो हो, का नाही. फक्त तुम्हाला गावात जावं लागेल. मार्केटिंगचं ऑफिस तिकडे आहे. जाईन की मी, फक्त तुम्ही त्यांना कळवलं तर बरं होईल. जरूर, असं म्हणत विश्वासरावांनी राजनला मोबाईलवरून कल्पना दिली. तो आहे ऑफिसमध्ये, तुम्ही भेटू शकता. ठीक आहे, मी एक शेवटचा प्रयत्न करून पाहतो, बघतो बोलून त्यांच्याशी. असं म्हणत चित्रावाने विश्वासरावांचा निरोप घेतला. चित्राव राजन चौधरीला भेटण्यासाठी निघाले होते खरे, पण तो अहमन्य तरुण आपलं ऐकण्याची शक्यता फारच कमी आहे याची त्यांना पुरेपूर कल्पना होती. मात्र आता तेही माघार घेणार नव्हते. केवळ त्या चौधरीच्या हट्टापायी एंजलसारखी एक क्रांतिकारी संकल्पना धुळीला मिळू शकणार होती. सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श ठरू शकणारा एक प्रकल्प गुंडाळावा लागण्याची शक्यता होती. वंचित विकासच्या उदात्त कल्पनेला व कार्याला कायमस्वरूपी मिळू शकणारं मोठं आर्थिक बळ धोक्यात येणार होतं. चित्राव हे होऊ देणार नव्हते. साम दाम दंड भेद अशा सर्व संकल्पनांमध्ये ते स्वतः तरबेज होते. राजन चौधरी हा तसा त्यांच्यापुढे अगदीच बच्चा होता. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चित्रावाने आपलं सारं आयुष्य देशकार्याला, समाजसेवेला वाहिलेलं होतं, आणि हा अप्रगल्भ तरुण थेट स्वार्थाचाच प्रचार आणि प्रसार करीत होता. खरं सांगायचं तर राजन चौधरी हे नाव एखाद्या काट्यासारखं त्यांच्या मनात गेले वर्षभर ठसठसत होते. मनसोखच्या पहिल्या अंकापासूनच चित्रावांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. मनसोखच्या मागची प्रेरणा राजन चौधरीचीच आहे हे त्यांना कळलं होतं. तेव्हापासूनच ते त्याच्यावर नजर ठेवून होते. सर्व उदात्त आणि प्राचीन परंपरांचं अवमूल्यन करणारं आणि उघड उघड स्वकेंद्री विचारसरणीचे कास धरणारं मनसोक्त इतक्या झपाट्यानं लोकप्रिय झालेलं पाहून ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. मनसोक्तच्या माध्यमातून चौखूर उधळलेल्या स्वार्थाच्या वारूला लगाम कसा घालता येईल, त्याच्या मुसक्या कशा बांधता येतील याचा ते विचार करतच होते. त्या संदर्भात त्यांच्या संघ परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठकाही झाल्या होत्या. शंभूराव जोगदंडाने, तुम्ही म्हणत असाल तर त्याचा कायमचा बंदोबस्त करून टाकतो, अशीही तयारी दर्शवली होती. तर संघ विचारांचे मुरब्बी वकील ॲडव्होकेट जयंत कोळेकर यांनी कायदेशीर प्रतिबंधाचा मार्ग सुचवला होता. नेमकं तेवढ्यातच एंजलचं मार्केटिंग राजन चौधरीच्या हाती सोपवलं गेलं होतं, आणि त्यानं त्याच्या मार्केटिंग कौशल्याचा चांगलाच करिश्मा दाखवला होता. एंजलच्या नफ्यातून वंचित विकास ट्रस्टला थेट आणि घसघशीत लाभ होणार असल्यानं चित्राव आणि राजन चौधरीला गुन्हे माफ करायचं ठरलं होतं. पण अचानक सगळंच चित्र पालटलं होतं. साऱ्याच नाड्या त्याच्याच हाती गेल्या होत्या, आणि तो जणू प्रकल्पाच्या मुळावरच घाव घालीत होता. विचारांच्या तंद्रीत राजनच्या ऑफिसवर आपण केव्हा येऊन थडकलो चित्रावांना कळलंही नाही.
मोटरसायकल पार्क करून त्यांनी ऑफिसच्या इमारतीत प्रवेश केला. जय श्रीराम म्हणत मनाला थोडं शांतवलं. शक्य तितकं संयमानं घ्यायचं त्यांनी स्वतःलाच बजावलं. या चित्राव साहेब म्हणत राजननं उठून अदबीनं त्यांचं स्वागत केलं. नमस्कार म्हणत चित्राव स्थानापन्न झाले. विश्वासरावांशी झालेल्या चर्चेचा गोषवारा त्यांनी राजनला सांगितला. राजननं त्यातील शब्द न शब्द कमालीच्या गांभीर्यानं ऐकून घेतला. चित्राव साहेब, मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? त्यानं विचारलं. तुम्ही काय करावं हे सांगण्याचा मला अधिकार नाही. चित्रावानी म्हटलं. ते तुम्हीच ठरवलं पाहिजे. मला फक्त एवढंच विचारायचं आहे, एका छोट्या गोष्टीवरून तुम्ही हा पराचा कावळा कशासाठी करीत आहात? साप साप म्हणून भुई का थोपटत आहात? राजन काहीच बोलला नाही. तसं चित्रावानीच म्हटलं. बोला ना चौधरी, हा प्रश्न तुम्ही अकारण प्रतिष्ठेचा का बनवत आहात? प्रश्न प्रतिष्ठेचा नाही आहे चित्राव साहेब. मग प्रश्न तत्वाचा आहे. प्रश्न एंजेलच्या गुणवत्तेचा आणि सुरक्षिततेचा आहे. खरं सांगायचं तर प्रश्न बाळांचा आहे. आपले घारे डोळे राजनवर रोखून काहीसे छद्मी हसत चित्रावाने प्रश्न केला. चौधरी, तुम्ही तर स्वार्थाचा उघड उघड प्रसार करता. तुम्हाला बाळांची एवढी काळजी करायचं कारण काय? त्या अनपेक्षित प्रश्नानं राजन किंचित चमकलाच. क्षणभरातच त्यानं स्वतःला सावरलं आणि अतिशय ठामपणे पण तितक्या शांत स्वरात म्हटलं. माझा स्वार्थ मला स्वतःसाठी जगायला शिकवतो चित्राव साहेब, निष्पाप बालकांच्या जीवाशी खेळायला नव्हे. राजनच्या त्या धारदार उत्तरानं चित्रावही थोडीशी चमकलेच. समोरचा गडी तसा लेचाबेचा नाही हे त्यांच्याही ध्यानात आलं. आवाज काहीसा मवाळ करीत त्यांनी म्हटलं. हे सगळं तुम्ही तत्वासाठी करताय हे क्षणभर मान्य केलं तरी हे अगदीच अव्यवहार्य आहे. खरं तर काहीसा आत्मघातकी आहे असं नाही वाटत तुम्हाला? एका काल्पनिक धोक्यासाठी प्रचंड खप असतानाही विक्री थांबवणं, बाजारातला माल कंपनीत परत आणणं, एक एक बाटली सुरक्षित आहे का ते तपासणं, हे कितपत व्यवहार्य आहे? असा कुठे उद्योग व्यवसाय केला जातो का? राजन क्षीणसा हसला. खरंय चित्राव साहेब, त्यांनी म्हटलं. असा कुठे उद्योग व्यवसाय केला जात नाही. त्यामुळेच माझं कुठेही फार काळ जमत नाही. माझं वागणं अव्यवहार्यच काय वेडेपणाचं आहे असंही म्हणता येईल. मग तरीही तो तुम्ही का करताय? जित्याची खोड, दुसरं काय? तोच माझा स्वभाव आहे, तीच माझी शैली आहे. आजवर मी असंच काम करत आलो आहे आणि हेही तितकंच खरं की तसंच पुढेही करत राहीन. याशिवाय वेगळ्या पद्धतीनं मी काही करू शकत नाही. अहो पण का? कारण स्वतःला पूर्ण झुकून दिल्याशिवाय मी कामच करू शकत नाही आणि पूर्ण खात्री झाल्याशिवाय मी स्वतःला झुकूनही देऊ शकत नाही. इतर खूप जण करत असतात, मी ते बघतही असतो, पण मी स्वतः तरी काही बाबतीत तडजोड करू शकत नाही. राजनला अधिक काही बोलवेना तसा तो गप्पच झाला. काही क्षण शांततेत गेले. चौधरी, चित्रावांनी म्हटलं, मी तुमच्या भावना समजू शकतो, पण हा प्रकल्प तुमच्या एकट्याचा नाही आहे. ही एक नवी संकल्पना आहे. देशातल्या बालकांच्या आरोग्यासाठी संजीवनी ठरू शकणारी, लोकांनी ती चांगलीच उचलून धरली आहे. या सगळ्यावर तुम्हीच बोळा फिरवून कसं चालेल? शिवाय या उद्योगाला ठोस सामाजिक बांधिलकीही आहे. यातून येणारा नफा वंचितांच्या विकासासारख्या उदात्त कार्यासाठी वापरला जाणार आहे. याचा तुम्ही का विचार करत नाही? उत्तर देण्यापूर्वी राजननं दीर्घ श्वास घेतला. क्षणभर डोळे मिटून घेतले. मग शक्य तितक्या शांतपणे म्हटलं. चित्राव साहेब, नफा कुठल्या उदात्त कार्यासाठी वापरला जाणार आहे एवढ्यावरून गुणवत्तेशी तडजोड क्षम्य ठरते, सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्याचा परवाना मिळतो असं मला वाटत नाही. आत्ता मात्र चित्रावांना कळून चुकलं, हा गडी ऐकणारा नाही. याच्याशी चर्चा करण्यात काहीच साध्य होणार नाही.
आता थेट हल्ला करणं एवढाच पर्याय आहे. चौधरी, चित्रावाणी राजनच्या नजरेला नजर भिडवत म्हटलं, तुम्ही एवढा तत्वाचा बळेजाव करता आहात तर हेही सांगून टाका ना. तुमचं नेमकं तत्व काय आहे? म्हणजे? राजन त्यांच्या बोलण्याचा रोख न समजून प्रश्न केला. हे करण्यामागे तुमचा नेमका हेतू काय आहे? मी नाही समजलो. ठीक आहे, मग स्पष्टच विचारतो. राष्ट्रीय महासंघाविषयीची तुमची भूमिका जगजाहीर आहे. वंचित विकास ट्रस्ट हा संघाचा उपक्रम आहे. एंजेलची त्या उपक्रमाशी असलेली बांधिलकी तुम्हाला रुचली नाही, त्यामुळं ही कल्पना मुळातच बाळगावी अशी तुमची इच्छा आहे काय? राजन अविश्वासानं चित्रावांकडे बघतच राहिला. ते असा काही अर्थ काढतील याची तो कल्पनाही करू शकत नव्हता. चित्राव साहेब, त्यानं काहीशा दुखावलेल्या स्वरात म्हटलं, वंचित विकास ट्रस्ट हा संघाचा उपक्रम आहे हे माझ्या कधी ध्यानी मनीही नव्हतं. कालच मला ते समजलं. अशा सामाजिक उपक्रमाला लाभ होत असेल तर तो जाणून बुजून तोडावा असा मी विचारही करू शकत नाही. पण प्रत्यक्षात तुम्ही तोच अविचार करता आहात, त्याचं काय? एका समाज उपयोगी उपक्रमाला प्रारंभीच नख लावत आहात, त्याचं काय? राजन काही क्षण गप्पच राहिला. चित्राव त्याच्यावर अकारणच चुकीचे आरोप करीत होते. तो संयमानं ऐकत होता. तरीही या माणसाचं मी काय ऐकून घ्यावं हा प्रश्नही त्याच्या मनात येत होताच. मला तुमच्याशी अधिक काही बोलायची इच्छा नाही असं म्हणून तो त्यांना कुठल्याही क्षणी निरोप देऊ शकत होता. पण या क्षणी तरी त्याला त्यांच्या त्या बिनबुडाच्या आरोपामुळेच त्रास होत होता. चित्राव साहेब, त्यानं म्हटलं, मी एका सामाजिक उपक्रमाच्या आड येतो आहे. माझ्यामुळे प्रकल्पाचं नुकसान होत आहे, तो बंदही पडण्याचा धोका आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते आपण अजूनही टाळू शकतो. कसं? हा काही माझ्या इगोचा भाग नाही आहे. स्टरलाइज न केलेल्या बाटल्यामध्येही काही रिस्क नाही हे जर स्पष्ट झालं तर माझा कसलाही हट्ट नाही. अहो, पण ते कर्णिकाने टेस्ट केलंच आहे ना. माझा कर्णिकावर विश्वास नाही आहे. मी विश्वासरावांनाही हेच सुचवलं होतं की आपण डॉक्टर फडणीसांना विचारू. त्यांनी सांगितलं तर काही प्रॉब्लेमच नाही, मी अजूनही माघार घेऊ शकतो. चित्रावांनी आपले घारे डोळे रोखून राजनकडे पाहिलं. हा पोरगा आपल्याला पेचाच पाडतोय हे त्यांना कळत होतं. तुम्हालाही माहिती आहे ते अशी परवानगी देणार नाहीत, चित्रावानी म्हटलं. का देणार नाहीत? जर काही धोका नसेल तर ते देतीलही. चित्राव काही बोलले नाहीत. हा पर्याय म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा प्रकार होता. ते शक्य नसेल तर दुसराही पर्याय आहे, राजननं म्हटलं. कुठला? मी यातून बाजूला होऊ शकतो. चित्राव काहीसं अविश्वासानं राजनकडे बघतच राहिले. होय चित्राव साहेब, तुमच्या या आदर्श आणि उदात्त उपक्रमाच्या आड मी येणार नाही, पण सद्यस्थितीत मी त्यात सहभागी होऊ इच्छित नाही. तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ताही माझा राजीनामा लिहून तुमच्याकडे देतो. तो तुम्ही विश्वासरावांना स्वीकारायला सांगा. चित्राव हसले. राजनच्या रोखण्याचा रोख त्यांच्या ध्यानात आला. तुम्हाला माहिती आहे चौधरी, त्यांनी म्हटलं, ते तुमचा राजीनामा स्वीकारणार नाहीत. त्यांनीही तो प्रतिष्ठेचा प्रश्न करून ठेवला आहे. आता मात्र राजनला हसू आलं. चित्राव साहेब, त्यानं म्हटलं, कदाचित त्यांच्यासाठी तोही तत्वाचा प्रश्न असू शकतो. खरंय, चित्रावानी मनाशीच उपरोधानं म्हटलं. तुम्ही दोघं तेवढे तत्वाचे आणि मी एवढे जीव तोडून काम करतोय तरी मी मात्र बिन तत्वाचा. उघड मात्र त्यांनी म्हटलं. चौधरी, तुम्ही जे ग्राहकांसाठी वृत्तपत्रात निवेदन देणार आहात ते मला दाखवू शकाल? राजनचा हात निवेदन असल्या फाईलकडे गेला, पण त्यानं तो पुढच्या क्षणी मागे घेतला. माफ करा चित्राव साहेब, मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही. का बरं? कारण काय? काही नाही, पण ते तुम्हाला दाखवण्याचंही कारण मला समजू शकत नाही, राजन शांतपणे म्हणाला. तरीही हा मात्र चित्रावावर थेट वार होता.
चित्रावांना तो चांगलाच वर्मी लागला. ते ताबडतोब उठलेच. ठीक आहे चौधरी, तुम्ही माझी जागा मला दाखवून दिलीत, आता मी तुम्हाला तुमची जागा दाखवून देईन. एवढं बोलून चित्राव ताडकन केबिनच्या बाहेर पडले. राजन काही क्षण ते गेले त्या दिशेने बघतच राहिला. नंतर मात्र त्यानं असिस्टंटला बोलावून घेतलं. फाईलमधलं निवेदन काढून त्याच्या हाती देत म्हटलं, हे निवेदन विश्वासरावांना फॅक्सनं पाठवून दे. मी नंतर बोलेन त्यांच्याशी. यस सर म्हणत असिस्टंट निघून गेला आणि राजन पुन्हा विचारात गढून गेला. इतका की मोबाईल वाजला तसा तो किंचित दचकलाच. अपेक्षेप्रमाणे विश्वासरावांचाच फोन आला होता. राजन, त्यांनी म्हटलं, मी वाचलं तुझं निवेदन. इट इज परफेक्ट, सो गो हेड. सर. यस राजन. ते चित्राव साहेब मला भेटून गेले. अरे हो, काय बोलणं झालं तुमचं? मी त्यांना माझी भूमिका सांगितली, पण त्यांना ती पटली नाही. इट्स ओके राजन, आता त्याचा नको विचार करूस. चित्रावाने शेवटी दिलेली धमकी विश्वासरावांना सांगावी की नको या विचारात राजन असतानाच विश्वासरावांनीच म्हटलं, राजन. येस सर. बोलत का नाहीस तू? सर. अरे बोल ना. सर, ॲक्च्युली आय एम सॉरी. कशाबद्दल? मी हे सगळं तुम्हाला करायला लावतोय. यू आर अलाउइंग मी टू डू दॅट, बट आय नो इट इज ऑल सिली. यू रिअली थिंक सो? विश्वासरावाने अविश्वासानं प्रश्न केला. खरंच सर, हा सगळा तसा वेडेपणाच आहे. दिस इज नॉट द वे बिझनेस इज डन. मग तरीही तू मला हे करायला लावतोयस? काय करू सर, आजपर्यंत मी फक्त स्वतःचंच ऐकत आलोय, तसंच वागत आलोय. त्यात मी बहुतेक वेळा स्वतःचं नुकसानच करून घेत आलोय. हे सगळं मला माहिती आहे राजन, ते तू परत का सांगतोयस? सर, माझं हे चुकतंय असं तुम्हाला वाटतं का? समजा मी हो म्हटलं तर आपण हे थांबवूया. म्हणजे? थांबवलेलं असेल परत सुरू करू आपण. हे निवेदनही रद्द करू. राजन. सर, तू काय माझी परीक्षा घेतोयस? नाही नाही सर, मी खरंच विचारतोय. पण हा एकदम टोकाचा बदल कशासाठी? चित्राव म्हणाले म्हणून? अजिबात नाही सर. त्यांना काय वाटतं याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मग तुम्हाला काय वाटतंय हे महत्त्वाचं आहे. काही क्षण थांबून विश्वासरावांनी जरा वेगळ्याच आवाजात पलीकडून म्हटलं, राजन, तू माझ्यासाठी तडजोड करायला तयार आहेस का? हो सर. माझ्यासाठीच का? कारण मला तुमच्याबद्दल आदर वाटतो. माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुमचं नुकसान व्हावं असं खरंच वाटत नाही मला. तुला खरं सांगू सर, प्लीज. तू जे एंजलसाठी करायला सांगतो आहेस तो ठार वेडेपणा आहे, असंच माझं मत आहे. स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याचाच हा प्रकार आहे. जगात कुणीही असा बिझनेस करत नाही, करू शकणारच नाही. पण तरीही मी तुला तो करू देतोय. का सर? कारण मला तुझ्याबद्दल आदर वाटतो. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून. सर, थांब, पूर्ण ऐकून घे. माझ्या स्वतःवरही नाही इतका तुझ्यावर विश्वास आहे. का आहे? तू तत्वाच्या बाबतीत कुठलीही तडजोड करणार नाहीस याची खात्री आहे म्हणून. माझा हा विश्वास तोडू नकोस राजन. माझ्यासाठीच काय, अपर्णासाठी काय, कुठलीही तडजोड करू नकोस. तू आहेस तसाच राहा अगदी शेवटपर्यंत. तू आम्हाला असाच हवा आहेस. त्यासाठी आमचं थोडं नुकसान झालं तरी चालेल, पण तू बदलू नकोस. मग काही क्षण थांबून विश्वासरावाने काही वेगळ्याच स्वरात म्हटलं, यू आर अवर ओनली होप राजन, परहॅप्स द लास्ट वन.
विश्वासरावांच्या त्या अकल्पित उत्स्फूर्त शब्दांमुळे राजनला काय बोलावं सुचेच ना. ते निवेदन सोडून दे राजन. जे काय होईल ते निस्तरायला तू आणि मी, आपण दोघेही समर्थ आहोत. सर. बोल. काही नाही सर. थँक्यू सो मच. यू आर वेलकम. तुला काय वाटतं राजन, काय म्हणत असेल त्यांच्या? तेच तर कळत नाहीये मला. चित्रावांशी झालेलं बोलणं त्या रात्री राजननं अपर्णाच्या कानावर घातलं होतं आणि दोघेही तोच विचार करीत होते. तुला एंजलमधून काढून टाकलं जावं यासाठीच प्रयत्न करणार ते. मला नाही वाटत तसं. विश्वासरावांशिवाय मला कोणी काढू शकत नाही. मग तुझं उद्याचं प्रेसमधलं निवेदन थांबवू शकतात का ते? शक्यच नाही. ते एव्हाना छापलंही गेलं असेल. इनफॅक्ट मला वाटतं एंजलच्या संदर्भात ते काहीच करणार नाहीत. काही केलंच तर त्यामुळे एंजलचं आणि नंतर त्यांचंही नुकसानच होऊ शकतं. त्यांच्या बोलण्यावरून तरी असं जाणवत होतं. त्यांचा खरा राग मनसोक्तवर आहे. आपण जो सुजान स्वार्थाचा प्रचार करतोय त्याचा त्यांना फारच त्रास होत असावा. म्हणजे मनसोक्तवरच हल्लाबोल करतील का ते? शक्यता नाकारता येत नाही. पण तुमची जागा तुम्हाला दाखवून देईन याचा अर्थ काय? ओह, काय झालं रे? अगं, आलं माझ्या ध्यानात. माझी जागा म्हणजे कोर्टात किंवा तुरुंगातली म्हणत असावेत ते. म्हणजे केस करतील की काय ते? तीच शक्यता वाटते. नाहीतरी तुला तुरुंगात जायची हौस होतीच ना. तू बरोबर असलास तर इथल्याच काय, अगदी तिहार जेलमध्ये सुद्धा जायची तयारी आहे माझी. बाईसाहेब, तुरुंगात काही एका कोठडीत ठेवणार नाहीत आपल्याला. स्त्री पुरुषांच्या बराकी वेगवेगळ्या असतात. हो, तेही खरंच म्हणा. बोलता बोलता अपर्णानं राजनच्या छातीवर डोकं ठेवलं. आताशा तिच्या स्पर्शात जवळ येण्यात एक वेगळीच असोशी राजनला जाणवत होती. त्याच्याही नकळत मग त्याची बोटे अपर्णाच्या केसातून हळुवार फिरू लागली. अपर्णानं हलकेच डोळे मिटून घेतले. तिचं मन तिला आताशा हेच सांगत होतं. ही जवळीक, हा स्पर्श कदाचित तिला पारखा होणार होता. म्हणूनच या क्षणी तरी तिला तो शरीराच्या कणाकणात साठवून घ्यायचा होता. राजन, काही वेळानं तिनं म्हटलं, ते माझं चुकलंच नाही का? काय? तुझं नाव सल्लागार म्हणून दिलं ते नसतं दिलं तर आज ते तुझ्या वाटेला जाऊ शकले नसते. मग त्यांना फक्त माझ्यावरच केस करावी लागली असती. सोनू, राजन हळुवार स्वरात म्हटलं. ही कोण सोनू? अगं बाई, मीच की काय, 40शीची सोनू? असं म्हणत येऊन अपर्णा खुदकन हसणार. तोच पुन्हा एकदा तीच लाडीक हाक तिला कानावर आली. मग मात्र विलक्षण सुखावत राजनला अधिकच बिलगत तिनं म्हटलं, काय राजा, तुला वाईट वाटतंय काय आता? पश्चाताप होतोय? हो, पण तुझ्या एकटीवरच केस झाली असती तर मला काय वाटलं असतं? हो, तेही खरंच. काय आहे सोनू, आपण आपल्या मनासारखं जगायचं ठरवलं तरी ते सोपं नसतं. आपण जे स्वातंत्र्य घेतो ते इतरांना पेलवतंच असं नाही. त्यामुळे त्यासाठी कुणा ना कुणाशी लढावं लागतंच. आपण जे स्वातंत्र्य घेत आहोत, आपल्या नात्याचं, आपल्या विचारांचं, त्यासाठी काही ना काही किंमत आपल्यालाही मोजावी लागणारच. खरंय. आपण फक्त एवढंच पाहायचं, जी किंमत मोजावी लागते तिच्यापेक्षा आपण जे मिळवतोय ते मोलाचं आहे की नाही. ते तर कैक पटीनं मोलाचं आहे. मग चिंता कशाची? कसलीच नाही. काही काळ दोघंही गप्पच राहिले. अपर्णाला हसू आलं. तिला आता राजनच्या हृदयाची स्पंदनं अगदी स्पष्ट ऐकू येत होती आणि ती जणू आपल्याच हृदयाची आहेत असंही जाणवत होतं. राजा, बोल सोनू, मला एक प्रॉमिस देशील? दिलं समज. तू मला प्रेमानं काय म्हणालास आता? सोनू,
हे प्रेम फक्त माझ्यासाठी राखीव ठेव. म्हणजे म्हणजे दुसऱ्या कुणालाही तू सोनू म्हणायचं नाहीस. राजनला हसू आलं. कुणाला म्हणणार मी तसं? त्यानं विचारलं. तुझ्या आयुष्यात जी कोणी दुसरी स्त्री येईल तिला? त्यावर राजन काहीच बोलला नाही. तसं अपर्णानं म्हटलं, काय म्हणते मी? तो फार पुढचा प्रश्न आहे सोनू. फार पुढचा नाही आहे, नजीकच्या भविष्यकाळातलाच आहे. कमाल आहे, माझ्या आयुष्यात दुसरी स्त्री येणार हे तूच ठरवलेलं दिसतंय. मी ठरवलं नाही आहे, मी फक्त ते स्वीकारायचं ठरवलंय. कोण बुवा ही दुसरी स्त्री? जसं काही तुला माहीतच नाही आहे. त्यावरही राजन काही बोलला नाही. थोड्या वेळानं अपर्णानंच म्हटलं, तू तिला डार्लिंग म्हणू शकतोस. राजनला हसू आलं. हसलास का? मी तिच्यावर इंग्रजीतून प्रेम करायचं का? तुला मराठी शब्द हवाय का? तोही सुचवू शकते मी. सुचव ना. राणी. राणी? हो, तू राजा, ती राणी. पण लक्षात ठेव, सोनू मात्र मीच. येस डिअर. राजेनं पुन्हा हळुवार स्वरात म्हटलं. यावेळी त्याच्या स्वरातून प्रेम तर ओसंडत होतच, पण अपर्णाविषयीचा कृतज्ञ आदरही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.